हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाईम सांगितलं तर सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि रोजची देवपूजा झालेली आहे. आज बघू शकता खूप छान अशी कलरफुल फुलं आहेत. थोडीफार मार्केटहून गुलाबाची फुलं परत शेवंतीची फुले आणलेले होते. तर छान अशी देवपूजा झालेली आहे. तुळशीपूजन, उंबरापूजन झालेलं आहे आणि हवा अशी भयानक आहे की फुलं सगळे उडून जात आहेत. आणि तुम्ही म्हणत होता तर कुंड्यामध्ये कुठली कुठली तू नवीन झाडं लावलेली आहेस, आता एक स्पेशल ब्लॉग बनव. तर इकडे बघू शकता कुंड्यामध्ये कुठली कुठली झाडं मी लावलेली आहेत. ते ब्रह्मकमलला आणखीन 3 कळ्या नवीन आलेल्या आहेत. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये फुलं लागतात. आणखीन श्रावण सुरू झालेला नाही आहे, त्या अगोदरही 2 फुलं लागलेली होती आणि आता परत 3 कळ्या आलेल्या आहेत. आणि इकडे पारिजातलाही 2 फुलं लागलेली आहेत. म्हणजे दररोज 1-2 फुलं निघतच आहेत. खूप सुंदर याचा कलर मला खूप आवडतो आणि फुलं पण खूप सुंदर आहेत. तर दोन्ही फुलं मी तोडून घेतलेली आहेत. आणि देवपूजा अगोदर झालेली होती, नंतर आणून मी फुलं वाहिली. तर पूजा वगैरे झाल्यानंतर मला भाजी बनवायची होती. वरण आणि भात बनलेला आहे. तर म्हणलं आज दुधीची भाजी बनवूया. तसं तर धपाटी बनलेली आणि अर्धी दुधी त्यामध्ये मी ठेवलेली होती. तर आज त्याची मी भाजी बनवत आहे. टोमॅटो घेतलेला आहे एक मी बारीक चिरून, बाकीची दुधी घेतलेली, कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे लसणाची फोडणी मी तयार केलेली आहे. फोडणी तयार झाली, यामध्ये दुधीच्या फोडी टाकल्या आणि छान मी परतून घेते. कोथिंबीर पण संग टाकलेली आहे आणि नंतर मी टोमॅटो टाकलेला आहे. छान परतून घेऊया. नंतर सुके मसाले टाकणार आहे. म्हणजे थोडा वेळ फोडणीमध्ये असंच परतून घेतलं ना, फोडणीचा टेस्ट खूप छान येतो भाजीला. तर आता टाकूया सुके मसाले, जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. धना पावडर संपलेला आहे, नंतर धने आणलेले त्या पावडर मी बनवलेला आहे. म्हणून फक्त जे घरात मसाले आहेत तेच मी टाकलेले आहेत. यानं पण भाजी खूप छान टेस्टी बनते. तर इकडं शेंगदाणे आणि कारळ्याची चटणी मी बनवून ठेवत असते. तर ही चटणी मी टाकली 2 ते 3 चमचे. थोडासा मसाला टाकलेला आहे. छान मिक्स करून झाकून ही भाजी मी कमी गॅसवरती शिजवलेली आहे. तर ही भाजी 80% शिजलेली आहे, आणखीन 20% शिजायची बाकी आहे. तर आणखीन मी इकडे छान मिक्स करून घेतलं, कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. संग भाकरी पण बनत आहे. भाजी भाकरी जे रोजचा स्वयंपाक होता तो झालेला आहे. परत कपडे भांडे जी माझी कामं होती, फरशी वगैरे पुसणं, सगळी कामं मी आवरून घेतले. आता टाइम सांगेन तर दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि गावाकडून एसटी येते ते 1 वाजता आणि त्या एसटीला आई आलेली आहे. तसं तर आई मला कालच भेटून बोलून गेलेली आहे. म्हणजे आम्ही मामाच्या मुलीचं लग्न होतं मग तिकडे गेलो होतो. त्यानंतर सोनलकडे गेलो. काल दिवसभर आम्ही फिरण्यावरच होतो. रात्री खूप लेट घरी आलो, म्हणजे 8 तरी वाजलेले होते. त्यानंतर आई आणि अण्णा गावाकडे गेले आणि मी माझ्या कामात लागलेली होते. आज परत आई आलेली आहे आणि इकडे बघू शकता काय काय घेऊन आलेले आहेत. टिफिनमध्ये दूध, दही हे सगळं घेऊन आलेले आहे. परत कवरमध्ये लाडू, शेंगदाण्याच्या पोळ्या, परत धपाटी हे सगळं घेऊन आलेले. म्हणजे सोनलकडे जाण्यासाठी बनवलेलं होतं ना, तर काल आईला घाई गडबडीत आणणं झालेलं नाही आहे. तर स्पेशल हे सगळं घेऊन आलेले आहे. म्हणत होती सगळी कामं आवरून म्हशीला आणखीन चारा पाणी करायचं आहे जाऊन, तर तुला अगोदर देऊन जाण्यासाठी मी आलेली आहे. तर एक आईची माया अशीच असते ना, किती धावपळ हो त्यामध्येच वेळ काढून सगळं घेऊन आलेली आहे माझ्यासाठी. इकडे चकली आणलेली आहे थोडीशी आणि बुंदीचे लाडू, करंजा हे सगळं घेऊन आलेले आहे. मी अगोदरच म्हणलेलं होतं, म्हणजे मी सकाळी फोन केलेला होता आणि आई म्हणत होती की दूध नाही आहे ना तुझ्याकडे, मी दूध घेऊन येते. तर म्हणलं फक्त दुधासाठी येऊ नको आई, धावपळ खूप होईल तुझी. तरी पण आईनं ऐकलेलं नाही. दही, दूध सगळं घेऊन आलेले, लाडू घेऊन आलेले आणि सगळं मी आता ताटलीत काढून ठेवत आहे. आणि मला पण आज कार्यक्रमात जायचं आहे, म्हणजे बर्थडेच्या कार्यक्रमात जायचं आहे. 2:30 वाजता त्यात आईनं बोलवलेलं आहे. दुपारी 2:30 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे, म्हणून मी थोडंसं लवकरच कामं आवरत होते. सगळी कामं आवरून झाली. आता आई आल्यानंतर थोड्या वेळ आईशी बोलत बसले आणि आईनं काय काय आणलेलं आहे ते सगळं मी काढून ठेवत आहे. धपाटी, शेंगाची पोळी, बुंदीचे लाडू, चकली सगळं मी काढून ठेवलेलं आहे. दूध अगोदर मी गरम करते. तर दुपारी भात बनलेला होता त्यामुळे कुकर इकडे गॅसवरतीच आहे, ते पण काढून ठेवलं. आणि इकडे दूध थोडंसं सांडलेलं पण आहे. म्हणजे टिफिनचे जे डबे असतात ना ते खूप लूज असतात, त्यामुळे थोडंसं सांडासाठी झालेली आहे. तर काही नाही, दूध मी अगोदर गरम करायला ठेवलं ना. हवा अशी भयानक आहे ना, गॅसची आग व्यवस्थित चालत नाही, सगळीकडे जात आहे बघू शकता. त्यामुळे ना गॅसवर ठेवलेली कुठलीही वस्तू लवकर गरम होत नाही, कारण ते आग व्यवस्थित जात नाही त्यामुळे हवेमुळे. नाहीतरी दारच मला बंद करावं लागतं. तर बाहेरचं गेट पण उघडच आहे, त्यामुळे खूप जास्त हवा येते. नाहीतरी बाहेरचं गेट बंद करून मी पडदा लावले ना,
थोडीशी हवा कमी येते. तर काही नाही, अगोदर इकडे मी दूध गरम करायला ठेवलं आणि ताक मी करत आहे दह्याचं. तसं तर आता खूप दिवस झाले दूध बंद झालेलं आहे, त्यामुळे ताक दही हे काही नाही आहे घरी. आई तेच म्हणत होती, मी दररोज दूध बसला पाठवून देते, तुम्ही घ्या. पण जाणं होणार नाही आहे, कारण हे एक वेळा गॅरेजला गेले ना, कामात लागले की घरी टिफिन न्यायला, जेवण करायला लवकर येत नाहीत आणि ते एसटीला दूध आल्यानंतर टायमाला नाही गेलं तर एसटी पुढे निघून जाते. मग काय करणार? तेच म्हणत आहे आईला की दूध दिलं तर घेणार कोण आहे आई, मी पण बाहेर जात नाही. आई म्हणते की थोडासा वेळ काढून जावा, कारण आता इथून पण दूध तुम्हाला व्यवस्थित भेटत नाहीये, तर मी पाठवून देते, कारण घरी म्हैस आहे, इतकं दूध असतं, दही असतं, पण आणणार कोणी नाहीये, असं आईचं म्हणणं आहे. बघूया, दिनेशच्या पप्पाने एक वेळा विचारून बघते की एसटीला जाऊन दूध घेऊन येता का. तसं तर ते नाहीच म्हणतील, कारण त्यांना घाई खूप असते आणि त्या वेळेत जाणं होणार नाहीये, कारण हातात कामं असली ना कुठं जाणं होत नाहीये त्यांना, असं असतं. इकडे मी चहा बनत ठेवलेला आहे. तसं तर आईला काही चहा वगैरे घ्यायचा नव्हता, म्हणत होती आता थोड्या वेळात मी जायला निघणार आहे, कारण सगळे घेऊन आलेले होते आणि म्हशीला चारा पाणी करायचं आहे, आजीला जेवायला द्यायचं आहे, खूप सारी कामं आहेत, फक्त देण्यासाठी मी आलेली होते. आता दिलं ना, आता मी जाते म्हणत आहे. मी म्हणलं चहा तरी बनवते, नाही तर जेवण कर. तर जेवणही करत नाही म्हणते, आता जेवण झालेलं आहे. तसं तर कमलनगर आणि सोळा जास्त अंतर नाही, फक्त 8 किलोमीटरवरती आहेत, फक्त एक 15-20 मिनिटाचा रस्ता आहे. काही तेच म्हणते, येऊन काही जास्त वेळ झालेला नाही, आता जेवण करून मी आलेले आहे. असंच आम्ही बोलत बसलेलो होतो आणि आता मी इकडे चहा बनत ठेवलेला आहे, ताक बनवलेलं आहे. आणखी दिनेश पप्पा टिफिन न्यायला आलेले नाहीत. टाईम सांगितलं दुपारचे 2 वाजलेत, आज खूप लेट झालेला आहे. तसं तर दररोज 1 वाजताच येतात. तर इकडे ताक मी करून बॉटलीत ओतून ठेवलेलं आहे आणि आईचं जे टिफिन आहे ते पण मी स्वच्छ करून ठेवते, म्हणजे आईला देता येईल जाता वेळेस, कारण अण्णाही शेताकडे जातात, टिफिन वगैरे देण्यासाठी लागतं, म्हणून मी संग घासून आईला टिफिन देते. आणि इकडे चहा माझ्यासाठी डिकॉशन बनवलेलं आहे, आईसाठी मी दुधाचा चहा ठेवलेला आहे, म्हणजे पत पाणी मलाच आहे, बाकींचे सगळे दुधाचा चहा वगैरे घेत असतात. इकडे आईसाठी चहा उकळलेला आहे. आता तर आता अगोदर आम्ही निवांत चहा घेऊ. तसं तर आता दुपारची वेळ येते, म्हणजे आता हे कुठल्या वेळेचा चहा घेता, माझी तरी कुठलीही टायमिंग नाही आहे, पण आईला पण जेवण करायचं नव्हतं म्हणून मी चहा बनवलेला आहे. तुम्ही म्हणत होता जे अगोदरचा व्हिडिओ आला, तर व्हिडिओ खूप छोटे येतात तुझे, थोडेसे मोठे व्हिडिओ बनवायचा. तर बरोबर आहे, तुम्हाला मोठा व्हिडिओ बघायला आवडतो, त्यामुळे तुम्ही म्हणत असता. तर नेक्स्ट टाइम मी मोठाच व्हिडिओ बनवणार आहे. तर इकडं आलेले आहेत पतीदेवी, आम्ही चहा घेऊन झालं आणि यांना मी लाडू दिलेले आहेत. मी म्हणलं आईनं लाडू आणलेले, तर लाडू खावा. तर नका म्हणत आहेत, लेट होईल, मला टिफिन अगोदर भरून दे. आणि इकडे आईशी बोलत बसलेले होते, तर मी म्हणलं आईनं तिथून लाडू आणलेले, फक्त लाडू दूध घेऊन आलेली आहे. आईची धावपळ किती झालेली आहे ना, एक तरी लाडू खावा तिच्यासमोर. इकडं दिलेला आहे लाडू खाण्यासाठी. तर हे लाडू वगैरे एन्जॉय करत आहेत, आईशी यांचं बोलणं चालू आहे, तोपर्यंत मी टिफिन भरते. तसं तर घरी आल्यानंतर घाई गडबड खूप असते, पण आईशी बोलत बसलेले तोपर्यंत टिफिन भरून देते. आई म्हणत होती यांच्यासाठी पण चहा बनवून दे, तर आता हे चहा वगैरे घेत नाहीत, कारण त्यांना घाई गडबड आहे आणि लाडू मी खायला दिलेलं होतं. तर जात आहेत आणि कार्यक्रमात मला जायचं होतं, तेच म्हणत आहेत कार्यक्रमात जायचं होतं ना, काय झालं. तर जाणार आहे आणि म्हणत आहेत चांदीची अंगठी करून आणतो आणि अंगठी घेऊन जा, म्हणजे तर घरी बनवलेली चांदीची अंगठी आहे. मी म्हणलं तेच घेऊन जाते, म्हणजे यांच्या मित्राच्या नाताचं वाढदिवस आहे आज, तर तिकडेच मला जायचं आहे. आणि यांना पण सांगितलेले, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आमंत्रण आलेलं आहे. म्हणलं तुम्ही पण या. तर म्हणत आहेत तू रेडी हो, तुला घेऊन जातो आणि आईला पण बस स्टँडपर्यंत घेऊन सोडतील, कारण आणखीन एसटीची टायमिंग झालेली नाही. आई केव्हापासून म्हणत आहे जाणार, पण एसटी आणखीन टायमिंग झालेली नाही, जाऊन बस स्टॉपला बसते अशी. मी म्हणलं इथंच बस घरी तोपर्यंत. दूध पण छान थंड झालेलं होतं, तर अगोदर तांब्यात भरून मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि पोळ्या लाडू जे होते ते काढून लक्ष्मण रेखा ओढून ठेवलेले आहे. आणि ही चांदीची अंगठी आहे, तर ते पण मी काढून घेतली, म्हणजे आता बर्थडेला जायचंच आहे, तर मग तिथं गिफ्ट देण्यासाठी मी घेऊन जात आहे. आणि मी ही साडी, म्हणजे वरच्या साईडला ही साडी ठेवलेली होती, तर ही साडी मी घातलेली आहे. आणि आता पटकन रेडी होते, म्हणजे टाइम सांगितलं दुपारचे 3 वाजलेले. तसं तर त्या ताईने मला 2:30 वाजता यायला सांगितलेलं होतं, म्हणजे दुपारी 2:30 वाजताच बर्थडेचा कार्यक्रम त्याने सुरू केलेला आहे. पण मला थोडासा लेट झाला आई आल्यामुळे, मी थोडा वेळ मी बोलत बसलेले होते. तर स्वतः फायनली मी रेडी झालेले आहे आणि यांना फोन लावते, म्हणजे नेऊन सोडतील आईला बस स्टँडपर्यंत आणि मला जिथं बर्थडे आहे तिथवर नेऊन सोडतील आणि नंतर ते येणार आहेत, अगोदर मी जात आहे. तर झालेले आहे मी रेडी. तर आता सगळं TV वगैरे बंद करते, खिडक्या बंद करते आणि लॉक लावते आणि मगच यांना फोन लावते. आल्यानंतर थांबणार नाहीत, खूप घाई असते त्यांना. आणि आई तरी
खूप घाई करत आहे की म्हशीला चारा पाणी केलेलं नाही आणि अण्णा पण बाहेर गेलेले आहेत असं म्हणत आहे, म्हणजे बाहेर गावी गेलेले आहेत. तर इकडे टीव्ही बंद केलेली, सगळ्यांनाच घाई आहे. तर टीव्ही वगैरे बंद केली, खिडकी बंद केली. आणि फायनली आम्ही जायला निघालेलो आहोत. म्हणजे हे पण आलेले आहेत आणि आम्हाला दोघीलाही बस स्टँडपर्यंत नेऊन सोडतील. म्हणजे मला यांच्या मित्राच्या घरी आणि आईला बस स्टँडपर्यंत बसची टायमिंग झालेली आहे. म्हणजे 3-3:30 वाजता एसटी आहे इथून, तर आईला तेच एसटी भेटेल. नाहीतर अगोदर गेलं तर असंच बसले असते बस स्टँडवरती आणि वातावरण पण एकदम थंड झालेलं आहे. म्हणून म्हणलं शांत घरीच बसूया आपण थोडा वेळ, म्हणून आईला मी कसं बसं बसवून घेतलेलं होतं. इकडे चांदीची अंगठी वगैरे मी सगळं घेऊन रेडी झालेली आहे आणि हे मला आणून सोडलेले आहे तिथं जिथं बड्डे आहे त्यांच्या घरी. तर इकडे बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि सगळ्या बायका येऊन बसलेल्या आहेत. आणखीन काही येणार आहेत, म्हणजे कोणाला लवकर सांगितलेले, कोणाला लेट झालेलं येण्यासाठी असं झालेलं आहे. तर इकडं आयर वगैरे अगोदर होत आहे, म्हणजे पाहुण्यांचा आयर इकडला तिकडला अगोदर आयर होत आहे, मग नंतर बर्थडे. म्हणजे मला वाटलं की बर्थडे झाला की काय, मला यायला थोडासा लेट झालेला होता, म्हणजे 3-3:15 वाजलेले होते. पण नाही, तर पाहुण्याला यायला लेट झालेला होता. तेच म्हणत होते येत आहे की पाहुणेच लेट आले, त्यामुळे थोडासा लेट झालेला आहे. तर इकडं सगळ्यांना आहेर वगैरे झालेला आहे, फोटोशूट होत आहे, व्हिडिओ बनत आहे, म्हणजे आपल्या आठवणीसाठी, मेमोरीसाठी हे सगळं तर बनतच असतं ना. तर इकडे बघू शकता आयर वगैरे झालेलं आहे, साडी नेसवलेली आहे, ओटी भरलेली आहे, म्हणजे पाहुण्याकडून आलेला आयर आहे. परत यांनी पण त्यांना केलं, म्हणजे केव्हापासून आयरच होत होते एकमेकांना. त्यानंतर मग बर्थडेला सुरुवात होणार आहे. तर झालेलं आहे इकडं. आणि इकडे केक पण ठेवलेला आहे, बघू शकता खूप सुंदर असा केक आणलेला आहे आणि कॅप वगैरे सगळ्या मुलाबाळांना, छोट्या बाळांना दिलेला आहे इकडं. तर आता बड्डेच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तसं तर मला खूप लेट झालेला येऊन, कारण पाहुणे लेट आले ना, मी अगोदरच आलेली होते आणि मी आल्यानंतर अर्ध्या तासानं पाहुणे आले आणि काही बायका अगोदरच येऊन बसलेल्या होत्या इथं. तर म्हणजे इथं 6 वाजलेले होते, मला मी आलेली होते 3-3:15 आणि 6 वाजलेले होते, खूपच लेट झालेला होता. तर इकडं बड्डे बॉय आलेला आहे, म्हणजे छोटं बाळ आहे 1 वर्षाचं आणि ते बसत नव्हतं, म्हणजे त्याला तितकं समजत नव्हतं आणि खूप रडायला चालू केलेलं होतं सगळं बघून. म्हणजे डेकोरेशन, असे कपडे आणि खूप सारे घर भरून व्यक्ती. तर हे सगळं त्या छोट्याशा बाळाला एकदम नवीन वाटत होतं आणि खूप रडत होतं ते, म्हणजे शांत थोडंसंही बसलेलं नाही. मग नंतर त्यांनी म्हणजे केक वगैरे कट केलं, बड्डे केला, तसंच रडत पडत बड्डे केला आणि नंतर कपडे वगैरे चेंज करून मग परत घेऊन आलेले. आता थोडंसं शांत बसलेलं आहे, तर अगोदर खूप रडायला लागलेला होता. इकडं परत आणखीन इथं बसलेत, म्हणजे फोटोशूट वगैरे करायचं तेव्हा झालेलंच नाही, खूप रडायला लागलेलं होतं. पण आता बघू शकता छान हसत आहे. आणि इकडं कुणीतरी बोललं आणि घ्यायला गेलं ना, मग परत रडायला चालू केलं. आजकाल असं झालेलं आहे ना की फक्त मम्मी पप्पाच माहिती असतात बाळाला, बाकीचे जास्त व्यक्ती बघितल्यानं रडायला लागतात. तसंच आई याचं पण खूप रडत होतं. तर कसं कसं बड्डे झालेला आहे, पण छान झालं बड्डे, खूप ग्रँड असं बड्डे केलेला आहे. आणि आता इकडं जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. जेवणामध्ये मस्त अशी पुरी भाजी, वरण भात, जिलेबी हे सगळं होतं. तर पोटभर जेवण झालेलं आहे आमचं. आणि आता मी निघालेली आहे तिथून. टाईम सांगितलं आता इव्हनिंगचे 6-6:30 वाजलेले आहेत, खूप लेट झालेलं आहे मला. आणि मी पायीच येत आहे, यांना फोन वगैरे केलेला नाही, नाहीतर आले असते आणि घरी नेऊन सोडले असते मला. पण मला काही घ्यायचं वगैरे राहतं ना, मग घेऊन जात नाहीत लवकर, आणि नेले तर इतकी घाई असते त्यांना की लवकर घे, झालं की नाही सुरू असतं. म्हणून म्हणलं त्यांना सांगितलं मी आलेले जनरल स्टोअर्समध्ये.